तर गोदावरीमध्ये सोनं शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली। नाथषष्ठीमुळे गोदावरीचे पाणी कमी केले, त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने शोधण्यासाठी शेकडो जणांनी धाव घेतली। दशक्रिया घाट परिसर नागरिकांनी फुलला होता। गोदावरी नदीकाठी वसलेल्या पैठण शहरालगत दशक्रिया घाट परिसरात ही गर्दी बघायला मिळाली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, नक्कीच अगदी जर बघितलं सध्या नाथषष्ठी जी आहे ती तोंडावरती आलेली आहे, त्यामुळे गोदावरी नदी पात्रातील पाणी पात्रता जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता गोदावरीचं वाळवंट जे आहे ते उघड्यावरती पडलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक भागातून जे आहे ते नागरिक या ठिकाणी सोनं चांदीचा शोध घेण्यासाठी येत आहे। त्या ठिकाणी चांदी घेऊन येत त्या कुटुंब जे आहेत त्या ठिकाणी दाखल होत आहे। पाण्यामध्ये उतरून त्या गोदावरी नदी पात्रामध्ये टाकण्यात आलेलं सोनं असेल, चांदी असेल, त्याबरोबर पैसे असतील याचा शोध जे आहे ते घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। मागील 4 दिवसापासून जर पाहिले गेले तर या भागामध्ये मोठी झुंबड जी आहे त्या नागरिकांनी केल्याचे पाहायला मिळते। कारण पैठणमध्ये जे आहे ते शालिवार राजाची राजधानी मानली जाते, त्यामुळे या भागामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते सोनं सापडलं जातं। त्याचबरोबर जर पाहिलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये दशक्रिया विधी केला जातो। त्याचबरोबर राखीचा कार्यक्रम देखील गोदावरी नदी पात्रामध्ये असतात। त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविक असतात गोदावरी नदी पात्रामध्ये स्नान करताना। तर ही गर्दी त्या ठिकाणी होती। तुम्ही असेच जोडलेले राहा।